नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्राचीन कोकण हे कसं होतं. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावरती त्या. तर हा एंट्रन्स जो आहे तो अगदी गणपतीपुळे मंदिराला लागूनच आहे. जिथे तुम्ही आतमध्ये गेलात की तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात. तर ही आहे एक डिस्को राईड, ज्यामध्ये ते तुम्हाला समुद्रकिनाऱ्यापासून ते आतमध्ये समुद्रात घेऊन जातात आणि ह्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 लोकं बसतात आणि ती समुद्रात गेल्यावर ती कंटिन्युअसली हलत असते. त्यामुळे त्याला एक असं डिस्को राईड असं नाव ठेवलेलं आहे. यानंतर आम्ही जेटस्की ट्राय केलं आणि खरं सांगतो तर तो एकदमच खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. त्याने मला सांगितलं की तुम्हीही चालवू शकता. तेव्हा आधी मला त्याने सांगितलेलं की ₹500 होतील, पण नंतर मी थोडं बार्गेन केलं त्यामुळे त्याने त्याचे कमी केले चार्जेस. ही साधारण 2 मिनटाची राईड आहे. तो एक तुम्हाला आतमध्ये समुद्रात घेऊन जातो आणि खूप जोरात जाते ही आणि त्याच्यानंतर एक यू-टर्न मारून तो परत आतमध्ये आणतो आणि त्यावेळेला मी एक साधारण 15 ते 20 सेकंड ती जेटस्की राईड केली. पण तुम्हाला सांगतो की ती तेवढी इझी नाही जेवढी आपल्याला वाटते. जसं आपण बाईक चालवतो, पण ठीक आहे, छान एक्सपिरियन्स होता. नक्कीच जर तुम्हाला पण चान्स मिळाला तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. त्या रायडरसोबत तुम्ही त्याला सांगून तुम्ही पण चालवू शकता थोडा वेळ. आणि एक सांगेन की तुम्ही या राईडचं करणार असाल तर नक्की बार्गेन करा. बार्गेन केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या कमी किमतीमध्ये या राईड्स तुम्ही करू शकता. आणि या पुढची जी राईड आम्ही केली ती होती ड्रॅगन राईड. तर ही ड्रॅगन राईड इज नॉर्मली फक्त ते तुम्हाला एक साधारण 10-12 लोकं त्या राईडवरती त्या ड्रॅगनवरती बसतात आणि ते तुम्हाला फक्त समुद्राचा एक फेरफटका मारतात. त्यामध्ये काही असं जास्त असं काही रिस्की असा प्रकार नाही आहे त्यामुळे तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबतही तुम्ही ही राईड करू शकता. जर तुम्ही पण गणपतीपुळे मंदिराच्या आसपास वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला जाणार असाल तर जेटस्की नक्की करा. आम्हाला तर जेटस्की खरंच खूप आवडलं आणि तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो. तर आतासाठी इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.